अंडरकव्हर पोलीस राज जशी पासवर्डवाली केस उघडतो त्याचे होश उडतात। पूर्ण केसमध्ये भरलेला माल, ड्रग्ज गायब होता, त्याच्या जागी फक्त सिगार भरलेले होते। पण बॉस सांग बियाओ हे पाहून रागवण्याऐवजी खुश होऊन हसायला लागतो, कारण त्यावेळी त्यांना खूप पोलिसांनी घेरलं होतं। जर त्यावेळी माल सापडला असता तर ते वाईट फसत, पण अनुभवी पोलीस चीफला काहीतरी गडबड वाटते। तो केस काळजीपूर्वक तपासायला लागतो। त्याला संशय येतो की कदाचित माल सिगारच्या आत लपवला आहे, म्हणून तो एक सिगार उघडतो, पेटवतो आणि टेस्ट करतो। टेस्ट तर ठीक आहे, म्हणजे हा नॉर्मल सिगार आहे। पोलिसांना सांग बियाओ विरुद्ध काही पुरावा मिळत नाही, त्यामुळे ते त्याच्या काही छोट्या मोठ्या गुंडांना घेऊन तिथून निघून जातात। पोलीस गेल्यानंतर सांग बियाओ विचार करतो की राज अंडरकव्हर पोलीस मोठा हुशार आहे। अवघड वेळी त्याने माल लपवला। तो मनातल्या मनात खुश होतो। राज, माल कुठे आहे? राज म्हणतो की माल तर केसमध्येच होता, सिगार कसा बनला माहित नाही। हे ऐकून सांग बियाओ घाबरतो। तो लगेच केसमध्ये माल शोधायला लागतो, पण त्याला माल कुठेच सापडत नाही। रागात तो राजवर बंदूक रोखतो। तेव्हा घाबरून त्याचा दुसरा साथीदार जबाबदारी टाळण्यासाठी आरोप राजवर टाकतो, कारण केसला फक्त त्या दोघांनीच हात लावला होता। राज बघतो की त्याची अंडरकव्हर ओळख उघड होणार आहे। तो लगेच त्यांचं बोलणं मध्येच तोडतो आणि म्हणतो की त्याला माहित आहे माल कुठे पडला होता। तो सगळ्यांना त्या जागी घेऊन जातो जिथे गाडी उलटली होती। तिथे पोचल्यावर राज म्हणतो की केस पूर्ण वेळ त्याच्याच हातात होती, पण दुसरा साथीदार परत ओरडतो की गाडी उलटतानाच राजनं सगळी गडबड केली आहे। राज हैराण होतो की तो माल का बदलेल। जेव्हा दुसऱ्या साथीदाराला वाटतं की तो वादात राजकडून जिंकू शकणार नाही, तेव्हा तो रागाने राजचा गळा दाबायला पुढे येतो, पण राज, जो एक अंडरकव्हर पोलीस आहे, उलटून त्यालाच मारून टाकतो। सांग बियाओ हे पाहून लगेच जवळ येतो। त्याच्या लगेच प्रकरण लक्षात येतं। आता कोणी साक्षीदार उरला नाही, यामुळे त्याचा संशय अजून पक्का होतो की मालसोबत राजनेच काहीतरी केलं आहे। पण तो आता राजसोबत वैर घेऊ शकत नाही, कारण जर राज मेला तर त्याच्यासाठी ड्रग्ज कोण बनवणार, म्हणून तो असं दाखवतो जसं काही झालंच नाही। आणि अशा प्रकारे अंडरकव्हर पोलीस राज एकदा परत वाचतो। तर मित्रांनो, आजची कहाणी इथेच संपली। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बोक्या एक्सप्लेन मराठीवर।